नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। तर आज सकाळीच मी आलो होतो आमच्या शेवग्याच्या शेतामध्ये, जे ते अशा प्रकारे आम्ही शेवग्याच्या शेंगांना झाडावरून खाली काढत होतो। खूप दिवसानंतर या शेंगांना काढल्यामुळे पहा किती जास्त प्रमाणात शेंगा या एकाच फांदीला आम्हाला मिळाल्या, पण ही फांदी खूपच जास्त लांब असल्यामुळे तिला आम्हाला तोडावे लागले। यानंतर मी आलो आमच्या कांद्याच्या शेतामध्ये, जिथे अशा प्रकारे आम्ही कांदे लावले होते। पहा हे कांदे आता किती मोठे झालेले आहेत। अनेक कांद्यांना तर अशा प्रकारे फुले सुद्धा येऊ लागली आहेत, परंतु खूप दिवस झाले या कांद्यांना आम्ही पाणी दिले नाही, त्यामुळे आता पहा याची पाने आता पिवळी पडू लागली आहेत। त्यामुळे याला पाणी देणे आवश्यक आहे। तर चला मोटर चालू करूयात। पण जेव्हा मी ही मोटर चालू करायला आलो तेव्हा या मोटरची वायरच जळून गेली। आता मोटर चालू होत नाहीये। यानंतर मी आणि मम्मी आलो आमच्या या मशीनना हे सोयाबीनचे बुसकाट टाकण्यासाठी। हे गुरांचे खाद्य आहे आणि ते गुरांना खूप जास्त आवडते। तसेच हे खाद्य गुरांसाठी खूप जास्त पौष्टिक सुद्धा असते। आमच्या दोन्ही मशीनना हे बुसकाट खूपच जास्त आवडते। यानंतर मी पुन्हा एकदा आलो ही ज्वारी घेऊन आमच्या माळावरती, ही आमची माळावरील ज्वारी काढण्यासाठी। तर ह्या ज्वारीला आम्ही खूप दिवस झाले पाणी दिले नव्हते, कारण मोटरच बंद होती। त्यामुळे ही ज्वारी आता खूपच जास्त वाळून गेलेली आहे। आणि या ज्वारीमध्ये त्यामुळेच गेल्या वेळेस आम्ही म्हशीसुद्धा बांधलेल्या होत्या आणि राहिलेली ज्वारी आम्ही अशा प्रकारे दोरीमध्ये बांधून येणार आहोत। ही ज्वारी काढत असतानाच आमच्या शेतामधून पहा हा खूप साऱ्या बकऱ्यांचा कळप त्यांच्या घराकडे पुन्हा एकदा निघाला होता। या कळपामध्ये सुमारे 90 ते 100 बकरी असतील आणि या बकऱ्यांना केवळ घरी नेण्यासाठी सुद्धा पहा 3 लोकांना खूप जास्त कष्ट घ्यावे लागत होते। आणि शेवटी अशा प्रकारे ही ज्वारी ओझ्यामध्ये बांधून आम्ही घराकडे निघालो। मी जेव्हा आर्यनला खेळायला बोलवायला चाललो होतो तेव्हा त्यांच्या घरातील ही मांजरीन माझीच वाट पाहत होती की केव्हा तो येईल आणि मी त्याच्या व्हिडिओमध्ये येईल। यानंतर मी जेव्हा घरात गेलो तेव्हा आर्यनने मला सांगितले की या मांजरीला 15 दिवस झाले खूपच लहान लहान पिल्ले सुद्धा झालेली आहेत। तर ही पहा हीच आहेच त्या मांजरीची पिल्ले, पहा किती मजेशीररित्या ते खेळत आहेत। मी चिरिनऊ मी नडका वाव नाईस। यानंतर आम्ही आलो माळावर क्रिकेट खेळायला आणि क्रिकेट खेळताना आर्यनची बॅटिंग चालू असताना त्याने हा एक शानदार शॉट लावला, परंतु या शॉटमुळे पहा आमची ही एवढी लाडकी आणि आवडती बॅट मधूनच तुटली। आणि शेवटी अशाच प्रकारे ही बॅट आम्हाला सोडून कायमची निघून गेली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।